यंदाच्या आषाढी वारीसाठी विक्रमी वारकरी येतील असा अंदाज जरी असला तरी सोलापूर जिल्हा प्रशासनानं यासाठी जय्यत तयारी केलेली आहे। आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं प्रत्येक भाविकाची मोजदाद केली जाणार आहे। भाविकाला विशिष्ट नंबर दिला जातोय, त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांची अचूक संख्या समजणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिलेली आहे। पंढरपूर वारीला एआयची साथ। एआयच्या साथीने मोजणार वारकऱ्यांची संख्या। पंढरपूरमधील प्रत्येक भाविकास क्रमांक। यंदा प्रथमच पंढरपुरात येणाऱ्या वाहनांची देखील एकत्र नोंद घेतली जात आहे। तसेच नो पार्किंग मध्ये वाहन लागले किंवा वन वे मध्ये वाहने आल्यास ते देखील वॉर रूमला समजणार आहे। यंदाच्या आषाढी वारीसाठी विक्रमी वारकरी येतील असा अंदाज असला तरी सोलापूर जिल्हा प्रशासनाने त्यासाठी जय्यत तयारी केली। एआयच्या मदतीने प्रत्येक भाविकांची मोजदाद होणार आहे। भाविकाला विशिष्ट नंबर दिला जातोय, यामुळे यंदाच्या आषाढी वारीत येणाऱ्या भाविकांची अचूक संख्या समजणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली। अधिकृत माहिती असावा, किती लोक आमच्याकडे आला, किती वारकरी आमच्याकडे आला, प्रत्येक दिंडीच्या मागे किती वारकरी आला, हे करण्यासाठी आता पोलीस विभागामार्फत एसपी सरांनी 2 तंत्रज्ञान यावर्षी वापरणार आहेत। एक ड्रोन सर्वे मार्फत तंत्रज्ञान आहे हे, या व्यतिरिक्त सीसीटीव्हीच्या फीड जो येत आहेत आमच्याकडे, याच्यामध्ये सुद्धा आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं तंत्रज्ञान वापरून आम्ही पूर्णपणे याच्यामध्ये किती लोक वारकरी आमच्याकडे आहे ते पूर्णपणे यावर्षी आम्ही ठरवणार। हे पूर्ण हेड काउंट युनिक आयडी थ्रू आम्हाला प्रॉपर काउंट भेटते। तसेच एआय ड्रोनचंही तसंच काम करते की पूर्ण स्कॅन केल्यानंतर परिसर, आमच्याकडे 12 ड्रोन आता आहे, एकाच टाइम मध्ये किती गर्दी आहे, किती इनफ्लो आहे, किती आउटफ्लो आहे, ते पूर्ण एआय मार्फत सेम त्यालाही युनिक कोड देतात। त्यासाठी सेम आम्ही सांगू शकतो 95% ॲक्युरेट नंबर्स आम्हाला प्राप्त होईल। आषाढी एकादशीच्या काळात पंढरपुरात तब्बल 27 ते 28 लाख भाविक दाखल होतात। एवढ्या मोठ्या प्रमाणात दाखल होणाऱ्या जनसागराचे व्यवस्थापन करणे आणि चेंगराचेंगरीसारखे अपघात टाळणे प्रशासनासाठी आव्हान असते। यावर उपाय म्हणून पंढरपूर शहराचे 65 एकर क्षेत्र 4 मुख्य क्षेत्रांमध्ये विभागून एआय सज्ज ड्रोन्स आणि शहरात बसवलेल्या 250हून अधिक हाय डिफिनिशन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे जाळे इंटिग्रेटर कमांड अँड कंट्रोल सेंटरशी जोडण्यात आले आहेत। एआय सज्ज ड्रोन्स आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून विठ्ठल मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागा वाळवंट आणि पुलांचे थेट फुटेज घेतले जात आहेत। गर्दीची घनता विश्लेषण करण्यासाठी एआय सॉफ्टवेअर व्हिडिओ स्ट्रीम मधील माणसांच्या डोक्यांचे आणि हालचालींचे विश्लेषण करून प्रति स्क्वेअर मीटरनुसार गर्दी मोजली जाणार आहे। जेव्हा एखाद्या पुलावर किंवा अरुंद गल्लीत गर्दीची घनता धोक्याच्या पातळीपेक्षा जास्त होईल तेव्हा एआय सिस्टीम थेट कंट्रोल रूम मध्ये रेड अलर्ट पाठवणार असल्याचं, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत त्या ठिकाणी तातडीने मदत पाठवणे शक्य होणार आहे। वाहतूक अडथळ्यांचा कोणताही अलर्ट मिळताच नियंत्रण कक्षातील पोलीस अधिकारी तात्काळ त्या भागात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त पाठवून गर्दीचा मार्ग बदलणार किंवा तेथे एकमार्गी वाहतूक लागू करण्याचा निर्णय थेट एआय सिस्टीम करणार आहे। एआय यंत्रणेची वैशिष्ट्य। एआय अल्गोरिदम ड्रोन्सच्या आधारे विशिष्ट वेळी पंढरपुरात किती भाविक आहेत याचा अचूक आकडा देणार। गर्दीत लहान मुले किंवा वृद्ध हरवल्यास त्यांच्या फोटोच्या मदतीने एआय कॅमेरे त्यांना गर्दीत शोधून काढणार। वारीत चोऱ्या पाकिटमारी रोखण्यासाठी रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे फोटो सिस्टीममध्ये अपलोड असल्याने ते गर्दीत अलर्ट करणार। शहरातील कोणते क्षेत्र रेड झोन किंवा ग्रीन झोन आहे याचे हीट मॅपद्वारे थेट दृश्य मिळणार। मंदिर परिसर, नदी पात्र, भक्ती सागर आणि प्रदक्षिणा मार्गावर विशेष ड्रोन्सच्या माध्यमातून सतत नजर ठेवणार। धोकादायक मानल्या जाणाऱ्या ठिकाणी भाविकांची गर्दी, त्यांचे अलर्ट तत्काळ यंत्रणेला मिळणार। महाराष्ट्रातील धार्मिक सोहळ्यात एआयचा झालेला हा यशस्वी प्रयोग ठरला असून नाशिकच्या आगामी कुंभमेळ्यातही हाच पॅटर्न वापरण्याची घोषणा शासनाने केली आहे। या स्मार्ट तंत्रज्ञानामुळे भाविकांना अवाजवी धक्काबुक्की आणि तासनतास अडकून पडण्यापासून सुटका मिळून शिस्तबद्ध तसेच सुलभ दर्शन घेणे शक्य होणार आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।